हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेष सद्गुणम्। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयपतिः आचार्याः श्रीमदाचार्या सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। सान असताना एक 6 महिन्याचे रड असताना कुळीत काढले मध्वाचार्यानं. मागीर एक 3 वर्साचे रड असताना बापसूक चिंचरो भांगरावर जावन परिवर्तन करून बापसूक ऋणमुक्त केलेले सकड काणे मी ऐकलीची. आणि की तो सामान्य न्ही, तो एक सर्वज्ञ जावन आशिल्लो, भगवंताल वैरी परमभक्ती दवरून आशिल्लो म्हूण सांगून लोकांक दाखोवचे खातीर ताण अनेक सकडिसान चड होड सकड पवाड केल्लेले विशय आसा. तशीची एक 5 वर्स जाला कितकी त्या चेरडाक. त्या वेळाक तो 3 दीस थंय कोणाकय दिसना अशी. मागीर हांव बापसून सोदितना उडपीन तूं मेळ्ळेले एक विशयू येता मध्वाचार्याल जीवनचरित्रेंत. त्या कसल घटना म्हूण पळोवया आमी. एक पंता ते मध्य गेह भट्टाले सोयऱ्यांक गेले. एक म्हळ्यार सोयरी म्हळ्यार लेखतल म्हूण येता. तांगेले बंदूंक गेले घर कडेक वार्डीक जेवचे आशिल्ले. तांगेले ज्ञाती वर्गाचे म्हळ्यार दैज म्हणटा पळय, अन्नाले भावाले सकड चेडूं मेत तांकां कजिन्स म्हणटाचे, फुडें दैज म्हणचे आशिल्ले. तशी तांतूंत एकलो ते नेयमपल्ली म्हणलेले कडेन वास जावन आशिल्लो म्हणून. आतां ही नेयमपल्ली म्हणलेले गांव मेळटा आमकां कुंदापुरा दुखून येतना. कुंदापुरा वच्चे अशें फुडें नेयमपल्ली गांव मेळटा. नेयमपल्लींत थंय आतां थंय ग्रथवल्ली म्हणचे ताका. नेयमपल्ली नेय म्हळ्यार तूप, ग्रथ पल्ली म्हळ्यार ते बळ्ळी, नेयमबळ्ळी ते नेयमपल्ली जाला. आतां थंय आमगेले काशमट्टा स्वामीले एक मोठ आसा, गोपाळकृष्ण देवस्थान आसा थंय. तशी ते नेयमपल्लींत तांगेले ज्ञाती वर्गाचो एकलो, ज्ञाती वर्गाचो म्हळ्यार दैज एकलो थंय वास जावन आशिल्लो. ते नेयमपल्ली ते तागेले घर कडेक विवाह कार्यक्रम. तशी शिवबेळ्ळे दुखून पाजकाचे शिवबेळ्ळे दुखून त्या नेयमपल्लीक एक 4-5 मैलीची वाट चमकून वच्चे. घरांत बंधू बांधव पुरे वार्डीक म्हणटना ओट्टू मेळचे न्हय. तशी हे मध्य गेह भट्टाकय वेदवतीकय आव्हान आशिल्लें. येवूका म्हळेले एक तांगेले ओत्तायो दयचे आतांचे म्हणके मस्त मनस्तापनी कोणाकय ना तेदना प्रितीची वेळ. तशी कसले जावो तितली वत्ताय केला वचनान श्राबला तांकां दुख्खत मन म्हूण सांगून मध्य गेह भट्ट तागेले बायल वेदवती आनी 2 चेडवांकय घेवन थंय वच्चेची म्हूण एक तीर्मान केलें तांणी. येद्दोळ थंय घर सोणू विंगड गांवांक ते कल्याणी जेवो मध्वाचार्य तेदना वासुदेव सानो जाल्यार कल्याणी जाल्यार खंयच्या गांवांत ती वचन ती भारी एक संतोश कय बोंच्या वचीन नव आमगले घालूं मेळटा म्हणलें एक संतोष तिका. तशी विंगड नवे आमगलांनी घालून भारी संतोशान वार्डीके घरा चमकलीची. थंय राबिल तितली दीस भारी संतोशान आशिल्लीची. वार्डीक कार्यक्रम पुरे जाल्ले. आईल तेदना कालांत कशी म्हूण म्हळ्यार आईले पुरे लेखतल्यांक वच्चे वेळा कांय पूण एक हातांत उडगीर दिवचे आसा. तशी हांकांय एक उडगीर दिली तांणी. ते घेवन तांगेले गांवां पुरे जनान वतना हांनी मध्य गेह भट्टांनी तागेले बायल आनी आमी फायं सकाळीं उठान वच्चे म्हूण प्रयाणाचे एक तयार केला तांणी. जाल्यार सकाळीं नेयमपल्ली दुखून तांगेले गांवांक बाय सरता म्हणटना तो सकाळीं
नल्ला खाण खाल्ला अंगे लोट बैसून बाहेर खेळतर आशिल्लो वासुदेव चवच्याना दिसय न्ही हांकां काही होड चल्लो न्ही खंय की भोव न्हयलो म्हूण सांगच्याक कितलो वेळ जाल्यार वपास घरा तो येयी न्ही म्हळ्यार खंय चमकला म्हणून काही कळ्ळें न्ही तांणी भारी संतोशार आशिल्ली थंय वाडके घरांतू स्वजनतापगमागम संगम प्रतिसभाजित पूर्वक संभ्रमे अविमषि जननीति स बालकः शरणतोरणतो निरगान्यभि क्वनु यया सति तातन साम्प्रतं स्वजनसन्त्यजनं तव साम्प्रतम् इति विभुः पथिकैः उदितो व्रजन् स्मितमना कुलमुत्तरमातनोत् त्वरितमेत्यस काननदेवता सदनमत्र ननाम रमापतिम् अपि ततः प्रगतो लघुनारिकेल्युप परांतर सद्मगतं च तम् माधव विजयांतो यो विषय येता कसले म्हळ्यार चेडू येनी म्हूण म्हणटना तो मेळ्ळी न्ही पळोवच्याक खंय चमकला आसतलो म्हूण सांगून तांकां भंय जाल्ले खंय चेडू पळय कोणकी मळकी निपन बैसून खेळतर असो दिसता चेडू ताका सोदून पळया म्हूण सांगून पुराय जन ताका सोदिले लागीं घरकड चमकलेची खंय खंय चेडू आसत पळय चेडू आलवटो खेळू चमकला दिसता म्हणून सगळे ते नयम पडली गांवांत तूं कितली सकड तांगेले घर आस म्हळ्यार पळय थंय पुरे कडेन सोदिले खंयची ते चेडू पळोवच्या मेळ्ळी भारी बेजार कोणा निमगेल्यार आमी चेडा पळयनी बा ना बा कोणीय तसल प्रय त्या प्रय चेडू कोणीय आमगीत येनीची म्हूण कडेर म्हणटना गांवांक म्हूण बाय सरलेले मस्त सकडी सोयरे विंगड गांवांक तांगेले चेडवांक घेवन बाय सोरून चमकल्याचे पळय कोणाले जे ओटू तांणी चमकून तो धांवला पळय तांगेले मागशी चमकू शिकिल चेडू पळय होड जाला न्हय तांगेले ओटू धांवला पळय तांगेले एक आकर्शण एक म्हळ्यार तांतूल खंयचे चेडवाल गुर्त न्ही जावन तसल एक आलोचन तांकां येवन तांणी विंगड गांवांक कितले सोयरे सची थंय पुरे वचून येयलीची खंय कोणा ती चमकलेर ना आमगेलो ओटू ते चेडू येनी म्हणून तांणी उत्तर दिल्लें विंगड गांवांत न्हय कसल करचें म्हूण कळ्ळी कडेरी तांकां भारी दुख्ख जाल्लें मदीं गे हबट्याकय वेदवतीकय दिल्लेले देवान दिल्लेले एक चेडा दवरून घेवची भाग्य आमकां ना मे म्हूण सांगून भारी बेजार करतची रडतची तांणी तांगेले बेळ्ळेक गांवांक येवन पावलींची 2 दीस जालो 3 दीस जालो कसलेय सुद्दी ना कोणाले निमती तागेली सुद्दी मेळ्ळी कोणेय ताका पळयला म्हूण सांगून येनीची कडेरी 3 दिवस एकलो एक गांवांत देखून आनी एक गांवांक येवचो तो हांगेल गांव दांटून वतना ताणें म्हणलें की हो 5 ते सगळे गांवां विशय जाला विंगड गांवां विशय जाला मध्य गे भट्टाक आनी वेदवतीक 12 वर्षानंतर जाल्लेले संतान बरे 5 वर्स म्हणटना तो हुडगून गेला खंय चमकला म्हूण कळ्ळी म्हूण हाकाय आयक पडलें तो त्या पाजक गांवांत दुखून तागेले गांवां वच्चो थंय येवन तो म्हणालो एक 5 वर्सां चेडूक हांव निडंबुराचे शंकरनारायण देवस्थाना लागीं पळयला तो थंय देवस्थानाले वत्तर आशिल्ले एकलोची 5 वर्स ते चेडू 5 वर्स तितलेची म्हूण म्हणटना तांकां आश्चर्य जाता बेळ्ळे आनी ते निडंबूर शंकरनारायण देवस्थानाचे निडंबुराक सादारण एक 10 मैली चडून आशिल्लें समुद्र तीरा लागीं आसूचे गांव तो निडंबूर म्हळेलें उडपाक कोण त्या वेळाक पळय बल्लाळ म्हणून राय आशिल्लीची उडपाचे तांगेले आळविकेचे तेव्हा ग्राम थंय शंकरनारायण देव ताका कानन देव म्हणचे रान्ना देव म्हूण आनी कुरोड थंय एक कुरोडा म्हळेलें गांव आसा ते कुरोडाचे दुर्गा देवी ती कोडावर दुर्ग म्हणटा तिका ते कुरोड तांचे दुर्गा देवीक कानन देवते हे शंकरनारायणाक कानन देव म्हणचे तांणी तशी थंय त्या मध्य गे भट्ट न्ही वेदवती आनी आमी थंय वचून शंकरनारायणा वचून पळोवन येवया म्हूण सांगून बाय सरतनाची बन्नंजे गांवां दुखून एकलो तांगेलो गुर्ताचो आयलो तो म्हणालो तुमगेल चेडूक हांव थंय देवस्थाना प्रांगणांत खेळतर आशिल्लो पळयला
थंय थंय कडेन बसून आशिल्लो एकाक पंत खेळटा एकाक पंत तो बसता यो आमगेलो टू गामा वचा म्हळ्यार येना म्हणालो म्हणटना तांकां बरें आश्चर्य इतली सान चल्लो येना म्हणचे तितले कसले ते विशयू मागीर तांतूय एक संतोश तांकां कसले म्हळ्यार चेडूं जिवंतस म्हूण जेल न्हय धैर्य जेल तांकां चेडाल क्षेमाक आनी ते सौख्य सुखा म्हूण सांगून अनंत आसना देवाले तांणी मागलींची मागीर तांकां एक मनाक आतां तांकां म्हूण कसो न्ही आमकां जाल्यार ही काण आयकतना एक मना येता कसो न्ही म्हळ्यार आलोचन करूं जायना ना तेल विशयी तो बेळ्ळे आनी नेयंपळ्ळी शिवबेळ्ळी आनी नेयंपळ्ळी गांवांक तुकून आतां बेळ्ळे नेयंपळ्ळी गांव एक ಸ್ವಲ್ಪ दूर म्हूण लेखल्यार एक 4 मैल 5 मैल उडपी दोनी गांवां दुखून एक 12-13 मैली दूर आसूच गांव तो तितली दूरची गांवांक ते मागीर दोळ ते उडपी म्हळ्यार गांवू पळी न्ही ते चेरडान ताका आज वरान थंय तांणी सान आसतना एक मकर संक्रांती उत्सवाक ते आंगवण हे करचे खातीर चमकलेली शिवाय ते चेरडान बुद्धी तर तांणी खंय तांणी ते गांवांक घेवन चमकलेली नाची म्हणटना ते इतली सान चेरडू थंय कशी चमकल तो चमकून चमकल जाल्यार कशी तितली दूर चमकलो कसल खातीर उडपीक चमकल तो म्हळेलें तांकां एक नमने मना गोंदळ जाल्यार ते चेरडा सोदून हाडका न्हय म्हूण उडपा आयलींची उडपा क्षेत्र थंय तेदना बरीची नागबन दुर्गेले आलय सकड आशिल्लें विंगड थंय उडपा सुतूची अरिंतोडू मागीर तांगोडू मुंगोडू मुಚ್ಚಲಗೋಡು म्हूण म्हळेलें चारी दिक्कांतू चारी जागो थंय नागा देवस्थान थंय रामभोजरायन अश्वमेध याग करतना ते परशुरामू देवू बसच्या ताणेक रजतपीठ दवरलें तशें जावन ते उडपा रुप्यपीठ म्हूण येयलें ताजे चारी पांयो त्या 4 गांवांत आशिल्लो म्हूण एक प्रतीती सांगताची तशी थंय त्या 4 गांवांत नाग देवस्थान आसल्यार पुत्तूरू उडपी पुत्तूरू हांगात न्ही आतांय आसता उडपी पुत्तूरू कुंजारू कण्णरपाडी इंद्राणी थंय 4 कडेन दुर्गा देवालय आशिल्लें हे पुरे परशुरामानाची निर्माण केलेलें म्हूण सांगून सांगताची तशी थंय प्रलये जलदुर्गां सर्गादौ गिरिविस्तृतिः इदानीं स्थलदुर्गासी दुर्गात्वं सद्गुणार्णमे म्हूण सांगून मदविजयांत येयलस तशी परशुरामान निर्माण केलेलें म्हणून म्हणटाची तांतू कुंजारो दुर्गा देवीले देवस्थान भारी एक प्रसिद्ध कार्णिकेचे शिल्के ते कुंजारो दुर्गा देवीले देवस्थान आसूचे ते एक गुड्ड्या वयर त्या गुड्ड्याक विमानगिरी म्हणून नांव आशिल्लें थंय परशुरामू तागेले आम्माल खातीर 4 तीर्थस्थान निर्माण केलेले ते आजीकय थंय आस म्हूण म्हणटाची एक पंत 4 वर्सां आसतना ते वासुदेव तागेले आक्काल वटू कल्याणील वटू खेळच्या म्हणून कुंजार ते गुड्ड्यार चमकलोलो थंय उदकांत तो खेळणू विसोरनू सांजे जाल्यार घरकडीनीची त्या वेळार वच्चून मदीं गे भट्टान 2 चेडवांकी सोदून हाडलेले ताजे नंतर थंय ते आयकल खंय तो कसो न्ही थंय परशुरामान तागेले आम्माल खातीर 4 तीर्थ निर्माण केलेले म्हूण ते आयकून ताणें कशें केलें खंय तितलो सान आसतनाची मेगेले अम्मा एक कल्याणी करून दिता म्हूण सांगून ते तांगेले घरा मागशीचे एक जाग आशिल्लो थंय एक सान कोंड निर्माण केलेले ताका वासुदेव तीर्थ म्हणून म्हणटा तशी वासुदेवान वपास अशी कशें की केल्ले खंय की चमकल यो आतां आमकां वपास वासुदेव आमगेले वटू येता की ना देवान दिल्ले चेरडाक वपास आमच्यान राखू जाली की ना वपास आमकां बाद जाली मुये कशी अनंत आसनान राखू का म्हूण सांगून तांणी सोदून उडपा वचून पावताची ते उडपा वचून अनंत आसना स्वामीक प्रार्थना करताची आनी चेरडा एक सक्षम जावन ते चेरडो आमकां मेळची तशी दय कर देवा म्हणून तांणी मागताची आनी निडंबुराक आसा म्हळेलें न्हू ते चेडूं निडंबुरा वचा म्हूण लेखतनाची थंय एकलो मार्गार तागेले गुरुताच्या कडेन वतर आशिल्लो
तो मध्य घे भट्टा सांगता की एक त्या अनंत सरोवरच पळय ते अनंत आसा न्हय देवा थंय एकलो भारी चंदू एक तेजस्वी जावन आशिल्लो एक 5-6 वर्सां चेल्लो बैसून उदका खेळटरस तुमगेलो चेल्लो ना ना म्हण सकडी सुद्दी जाला न्हय तो तुमगेलो चेल्लो एक पंत पळया कित्याक म्हळ्यार पळोवच्याक सारकें तुमगेले आसता का म्हणून म्हणटा तो धांवन चमकली तनी पळयल्यार थंय बदची तो वासुदेव बैसला ताका कसले गोत ना एकडचे आईलो आम्माक अन्ना दुख्ख जेला दिसता थंय म्हाका कितली सोदिता की कसले गोत ना तो प्राज्ञ जावन आसच्या सर्वज्ञ जावन आसच्या कशी आसच्या जेलरी हांगेतन तो एक सान चेडू न्हय चेडूपणा बुद्धी कशी आसता त्याची तो दाखयता तशी तो मागीर ते उदकांत बैसून पांय उदका दवरून खेळटरच बाप आवस बापूस धांवन येयलीची त्या चेरडाक उबारले आनी पटोवन धरले आवसू ते वासुदेव तिगेल सान चेरडूशी ताका हांडेर उबारतकय ती तिका ते चेडू मेळना म्हणली केली ते चेडू मेळ्ळेले कसं की व्हड महाभाग्य मेळ्ळें वरी जाला तिका तशी जी मध्य गेहा भट्टई चेरडा मस्त मोग करताचे आनी निमगिताचे चेरडा हे 3 दीस तूं खंय चमकलोलो तूं आमी कितली भिल्लिलींच कसो तूं इत्याक आमकां वत्तना कसलेय सांगनी कोणाकय सांगना नाशें तूं एकलो कसले चमकलोलो म्हणून तांणी निमगिताची तेदना तो सांगतकय अण्णा म्हाका कानन देवा पळोवका म्हूण सांगून म्हळ्यार तो शंकर नारायण निडंबरोच ताका पळोवका म्हणून जोर आश जालेलो म्हाका तशें हांव ताका पळोवचें आयिलो म्हाका ताणें आपयलेले यो यो म्हूण हात बिसवून कानन देवान म्हाका यो 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 म्हूण हातान अशें करून आपयतर आशिल्लो म्हणटना तो म्हाका आपयतरच न्हय तुमगेल्या सांगया म्हळ्यार तुमी खंय आशिल्लीची तशी तुमगेल्या सांगना अशें हांव भायर सरलो म्हूण म्हणटा बरें डिके मांडवाले ताका तो चेरडाक कानन देव दिसला ताका आपयतरच म्हणटा ते तशी सांगया म्हळ्यार तुमी कोणेय येद्रा दिसनी तो आपयत न्हय म्हूण तागेलो वगी वगी चमकलोलो हांव तांकां आश्चर्य जाता तुका इतली दूर थंय ताणें आपोवन व्हेल्ले कोण आपोवन व्हेलेलो तुका तोच कानन देव ताणें म्हाका आपोवन व्हेलो तो तुका कानन देव तुका कशी गोत्तू अय्यो तुमकां गोत ना तो गेले स्नेहीत न्हय फ्रेंड न्हय तो आसो तूं कानन देवान आपोवन व्हेल्ली म्हणलें किया तूं उडपा कशें येयलो तुका कानन देवाले थंय दुखून निडंबरा दुखून उडपा हाडलेलो कोणें ती तो सांगतकय ती कोडावुराची पळय ती कानन देवी दुर्गेस न्हय कोडावुराची तीण म्हाका कुरोड म्हणजे कुरोड गांवाची दुर्गेन म्हाका हांगा आपोवन हाडलेले म्हूण कोडावुरा दुर्गेन तूं कसले हांगा येयलो हांव आनी आतां कोडावुरा दुर्गेन तुका हाण उडपा सोडलें तूं हांगा अनंत आसना देवाक हांव ताका एक पंत पळोवन पांयपण वचा म्हूण सांगून हांव येयलो पळय तुमी हांगा येयलीत न्हय म्हूण म्हणटना तांकां हे चेडूं बद्दल सांगता की कसले भ्रमशभ्रम उलयत की हांसची की रडची की कुशी पोवची की दुख्ख पोवची की कसो म्हूण तांकां कळना अयो म्हळ्या जातरच तांकां पाप आवस बापूस न्हय कितले म्हळ्यार तेका उडगून वता वे चेडूं उडगून गेला वे आतां आमकां मेळटा की ना की खंय आस की म्हूण लेक्का जाल्यार मेळ्ळें नंतर तूं खंय आशिल्लो खंय चमकलो म्हूण निमगेलो तें एका उलयता चेडूं तांकां कसो कोरका म्हूण सांगून कळना मागीर जाल्यार तांगेले मनान तूं आमगेलो देव अनंत आसनस पळय ताणें हें चेडा रक्षण केलेलें म्हूण सांगून अनंत आसनाक मस्त भक्तीन प्रितीन पांय पडटात न्ही आनी त्या चेडा घेवन जाल्यार ताका बिश्टेय न्हिता न्ही चेडा घेवन मोगान घेवन तांगेल्या गांवांक वापस वताचे खंय बिश्टा न्हू ताका मना दुखल्यार म्हूण सांगून कसलेय बिश्टाय ना अशी जाल्यार ताका बुद्धी येवका एकाकल्यान वचानच म्हूण ताजे खातीर चंदरी तिरीची मोगानाची ताका तशें पुराय वचानच एकाकल्यानाची रानांतनी वचानच सकडी ताका सांगून मोगान ताका घरा कडेन तांणी आपोवन व्हरताचे आतां 4-5 वर्सां जाल्लो ते कोडावूर कानन देवाक दुर्गेक मागीर
अनंतासनाक पुरे संदर्शन करून उडुपा क्षेत्रा येवन तागेले अनुग्रह पावला ते चेडू म्हूण म्हणलेले वार्ता विशयू सगळे बेळ्ळे गांवांत पुऱ्या घरघराच्या जनांक कळले. पास तांकां खुशी जाली, यो सामान्य न्ही, यो सामान्य न्ही, असल मस्त असमान विशय पुरे यो दाखयतर असं म्हणून तांकां भारी खूश जाले. मागीर निज्जावन कशी म्हळ्यार एक वास्तव विशय कसले म्हळ्यार नेयंपळ्ळी दुखून समुद्र तीर आसूचे ते कोडावूर कुरोडा म्हणटा पळय ते एक 3-4 मैली इतले विस्तीर्ण आशिल्ले ते उडपाचे आळवीक त्या वेळार निडंबुराचे बल्लाळ करतली पळय तशी ह्या कोडावूर देवस्थान तांगेले आळविकेक मेळ्ळेले. ते ग्राम आत्त पळय आमी मल्पे म्हणून बंदर पोर्ट मल्पे पोर्ट बंदर सांगता पळय बंदर ते मल्पे बंदराक भारी लागीं ते खंयचे कोडावूर ग्राम. ते कोडावुरांत एक षण्मुखाले म्हळ्यार सुब्रह्मण्याले एक गूड आसा, मात्र एक अनंतेश्वर स्वामील देवस्थानय आसा. फुडें ते अनंतनाथाले बसदी अनंतनाथ म्हणलेले एक तीर्थंकराले बसदी जावन आशिल्ले मुखारसून ह्या क्षेत्रांत मध्वाचार्यान द्वारके दुखून येयले शिप्पांत आशिल्ले गोपीचंदनाचे एक व्हड माती गोपीचंदना मातयेच्या गुड्ड्यांत बलरामालसून एक चंद विग्रह तांकां मेळ्ळेले ते तांणी थंय प्रतिश्ठापन केल्लेले. तेच्यावन कितलेकी जनांना आजीकय ते बलरामाक संदर्शन करून मागीर उडपा आशिल्ले कृष्ण देवालयाक येवका म्हूण सांगून तांची जन सांगताची. तशी आजीकय जनान त्याची एक पुण्याचें फल म्हूण सांगून तशी येवची तांणी. आतां वासुदेव 4-5 वर्साचे चेडूं आसतनाची हे पुरे क्षेत्र तागेलेची पादधुळी म्हळ्यार तो भोवन चमकलो थंय पुरे तागेले पादधुळीन ते पवित्र जालेले. हे एक विशया नंतर एक कसल कळ्ळी पुराय जनाक म्हळ्यार चेडूं आसतनाची ते वासुदेवाक भारी विशेष एक धैर्य आशिल्लें. ताका भंय म्हणलेलें ना, खंय वचचो निर्जन जावन आशिल्ले अरण्य प्रदेशांत जवो काळखांत जवो खंय जवो तो एकलो वचचो तो भिना. ताका भंय म्हणलेलें ना, खंय रानांत एकलो भोंवका जाल्यार तो भिना. तशी कितलीकी पंत रानां वचून भोंवून येता, व्हड व्हड बेट्ट पुरे चडता जाल्यार ताका कसले कश्ट म्हूण दिसना आशिल्ले, भंय नाशिल्लें ताका. तशी ताका तसले एक रानांत रावचे ते पुरे तागेले स्वभावाक एक सहज विशय तो. तशी ते एक ते भंय ना अशी ते भोंवचे ते एक वायुदेवाले एक व्यक्तित्व म्हूण येता. वायुदेव निर्भीत केन्नाय मात्र न्ही वासुदेवाले एक परमात्माल वयर कसूचे भक्तीक अनेक साक्षी जाली हे विशय. तशी अनेक कसं म्हळ्यार ताका अनेक अभ्यासू तो तागेले प्राय चेडूं कितली खेळोची कसले कोरोची तो तांगेले वटू खेळ न्हू वेळ व्यर्थ करना आशिल्लो खंय तो. तशीची एक व्यर्थ कालहरण करना अशी निजावन आपण कसले अवतार घेवन येयलो ताजे एक मुख्य विशय जावन आशिल्ले विष्णू सर्वोत्तम तत्व हें सगळे जगत्यांक कोळखा. तशी ताजे खातीर एक परमात्माले एक विष्णू सर्वोत्तम तत्व हे पुराय प्रचार करूंक तो आयिल्लो न्हय. तशी तो देवाले एक महात्म्य ज्ञान संपादन करची कशी भक्ती करची कशी ह्या प्रतितली सान प्रायेरीची जेन्ना दाखोवन दिता आशिल्लो. आनीक कसं म्हळ्यार सर्वज्ञ म्हणलेले एक विशयो सान आसतनाची ताण दाखयला न्हय. तशीची आतां ताका मुखारसून आमकां गोतस पूर्णप्रज्ञ आनंद तीर्थ मध्वाचार्य सर्वज्ञाचार्य म्हूण सकळ मस्त सकळ बिरूद येता त्या वासुदेवाक. त्या वेळार तो तसलो वासुदेव मुखारसून
ते एक बिरुद घेवका जाल्यार पूर्णप्रज्ञ सर्वज्ञ आचार्य असल पळय बिरुद घेवका जाल्यार रे तो सामान्य चेडूं कसं की एक चोंचडी भास उरलो न्हू खेळतना त्या तितलीसान प्रयरीची स्पश्ट जावन तर्कबद्ध एक उत्तर ताणें सांगच्याक आशिल्लें खंय कोणें मध्वाचार्यान तागेलें उत्तर पुरय तशींच कसलें म्हळ्यार तर्कबद्ध जावन आसता बट रास एक असल की एक सांगका म्हूण सांगना तो मात्र न्ही तागेलो अम्मा देवालें विंगड विंगड स्तोत्र करत आशिल्ली पद्य म्हणत आशिल्ली सगळो दीस तें काम करतना तीन म्हणटर सुचें हे पुत्तान आयकतर सुचें तशी त्या वासुदेवाले तोंडारी आवसून सांगितले सर्व स्तोत्र बायपाट येत आशिल्ले तशी त्या चेरडाक 2 वर्सां भोर न्हू 3 वर्सां येतना बापूस मध्यगेह भट्टो ताका अक्षराभ्यास करयसिता सरस्वती देवी ब्रह्माले एद्राक नंचुक बापूसतो तिका म्हण ती नंचु कसलें एक थंय नर्तन कोरका म्हूण सांगल्यार भिवून ती निप्पोन राबत आशिल्ली सरस्वती देवी तशी भिवन न्हय लज्जेन तशीच वासुदेवाले जिब्बेरी ती चोंचडी भास तो चेडूं उरलोचो ताका हांगा मध्व विजयांत लायक होलीक दिला कसलें म्हळ्यार सरस्वती देवी ब्रह्माल सभेंतून नर्तन करूंक कशी लज्ज जावन मागशी वत आशिल्ली की तशीची हांगा तागेले जिब्बेरी ती येवच्याक ते पळय सुरवे येतना भिवन आयिल्ली म्हूण तशी तो चोंचडी भास उलयत आशिल्लो म्हूण मागीर एक ताका तांतूय कसलें म्हळ्यार ताका भयंकर एक उडगासो एक पंत कसले वाजिले आयकलो म्हूण जाल्यार दोनी पंथाक विशयूं नाका तांतूय हांगा साक्षात सरस्वती देवीक प्रितीच जावन आशिल्लो तो वासुदेव वयवे खंयचेय एक विशयू बैसून मागून म्हळ्यार खंयचेय एक विशय बैसून आलोचन करून त्या वेळाक कसो सकट सांगका आयकुका शिकुका हे पुरे ताणें शिकून काडला म्हणून एक पंत तागेले एक तीक्ष्णमती कुशाग्रमती म्हणटात सूक्ष्म बुद्धी पळोवन त्या पुराय जन एक आश्चर्य पावतलीच की तांतूय बापसून ताका शिकोवचें म्हणटना बापसूक दिसता आशिल्लें खंय ताका मेगेली दृश्टी लागता की एक पंत हांव शिकयलें फुडलें वो शिकता न्हय म्हूण हांव लेखता न्हय मेगेली दृश्टी लागता की म्हूण सांगून मागीर ताका केन्नाय मास्टरान तागेले ओटू बसोवन तो पुराय जनाक तांकां जाय जाल्ली तशी पाठ शिकोवन दिता आशिल्लो जाल्यार वासुदेवाक कितली प्रचंड बुद्धी म्हळ्यार बापूस कसो शिकयता ते विशय एक पंत शिकोवका जाल्यार मना दवरून घेवचें म्हूण म्हणटाचें तशी पुराय शिकूनय ताका पुराय गोतस जाल्यार ताका आनी शिकच्याक कसलें ना म्हणजे तितलें तांणी शिकयलां अक्षराभ्यास प्रारंभ केल्ले 2 दिसाकच एक घटन जाता मध्यगेह भट्टाक तें विसरूंकच साध्य जायना नाशिल्लें तसलें एक घटना तागेले अक्षराभ्यास प्रारंभ केलेले 2 दिवसां जाता त्या कसल घटना म्हूण म्हळेलें फायच्या दिसाक आमी पळया आजी सांगिल्ले सर्वय विशयू गुरुंगेले देवाले चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।